नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की प्रिया ही महिपतला फोन करते आणि महिपतला बोलते की अर्जुन आणि सायलीचं बोलणं ऐकलं आहे. ते दोघेजण आणखीनच काहीतरी पुरावे शोधण्यासाठी बाहेर पडणार आहेत. आपल्याला त्यांना लवकर अडवावं लागेल, नाहीतर साक्षी ही मोठ्या संकटामध्ये सापडेल. तेव्हा महिपत तिला उत्तर देतो, तू काही काळजी करू नकोस आणि कुणालाही अडवण्याची काही गरज नाहीये. आता बघ कसा मोठा धमाका होणार आहे. आणि तेव्हा प्रिया देखील आश्चर्यचकित होते. तर इकडे आपण पाहतो सायली आणि अर्जुन हे आपल्या बेडरूम मध्ये रोमॅन्टिक डान्स करत असतात. आणि सायली ही अर्जुनला बोलते, आजच्या दिवस तुम्ही केसचा कसलाही विचार मनात आणायचा नाही आणि त्याविषयी बोलायचं देखील नाही. आज फक्त आपण आपल्या फ्युचर बद्दल बोलू शकतो. आणि मी असे बोलून ती शांत होते. तेव्हा अर्जुन हा तिला विचारतो, म्हणजे आणखीन आपल्या दोघांमध्ये तिसऱ्या व्यक्तीला आणण्याची तुमची तयारी सुरू आहे का? तेव्हा सायली अतिशय हे होते आणि सर्वजण एकत्र बसलेले असताना चैतन्य हा घाईघाईने त्या ठिकाणी येतो आणि तो अर्जुनला बोलतो, अर्जुन अरे तू काय करत आहेस? इथे त्या दामिनी देशमुखने एक अर्जंट हिअरिंग मागून घेतली आहे आणि त्याची नोटीस आणि तो सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन आणि चैतन्य हे विचार करू लागतात, दामिनीने एवढी अर्जंट हायरिंग का मागून घेतली? आता येणाऱ्या पुढील भागात वाचलेल्या आश्रम केसमध्ये आणखीन काय नवीन उलगडा होणार हे अतिशय रंजक ठरणार आहे पाहायला. त्यामुळे तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.